पण ते सिद्धपुरुष असल्यामुळे त्यांना ते शक्य होतं आणि त्याच्यामुळंच त्यांना हे लक्षात आलं की हा नाग साधा नाही आहे, हा काहीतरी सूचना करण्याकरता आला. ते लोक शांत बसले. तो नाग तिथनं निघाला आणि त्या देवळीत गेला, दगडाच्या फटीतनं आत गेला. आत गेल्यानंतर दंडोजी महाराजांनी तो दगड काढला, पाहिलं तर आत नाग नव्हता, त्या पादुका होत्या. मग त्या पादुका बाहेर काढल्या आणि त्यांनी सांगितलं ह्या पादुका साधारण पादुका नाही आहेत, ह्या महाराजांनी प्रकट करून सायनदेवांना पूजेकरता दिलेल्या पादुका आहेत आणि ह्या पादुकांची त्यांच्या 5 पिढ्यांनी इथं पूजा केलेली आहे आणि ह्या मग त्या पादुकांचं त्यांनी नामकरण केलं करुणा पादुका. आणि गंमत अशी आहे की गुरुचरित्र आपल्या दत्तगुरूंच्या जेवढ्या पादुका आहेत, गिरनारच्या जर पादुका सोडल्या तर सगळ्यात पहिल्या पादुका या आहेत. बरं. नंतरच्या पादुका औदुंबरच्या, म्हणजे औदुंबरला जेव्हा महाराज चातुर्मासाला होते, ते चातुर्मास संपला की तिथल्या पादुका त्यांनी तिथं स्थापन केल्या औदुंबरच्या. मग त्याच्यानंतर ते वाडीला होते. बरं, नरसोबावाडीला. हां, नरसोबावाडीला. नरसोबावाडीवरनं जेव्हा प्रस्थान केलं त्यांनी गाणगापूरला, तेव्हा जाताना वाडीला पादुका हे केल्या आणि मग गाणगापूरून जेव्हा त्यांनी श्रीशैल्याला गेले निजगमनाला, तेव्हा जाताना गाणगापूरच्या पादुका ठेवल्या, निर्गुण पादुका. ह्या निर्गुण पादुका. पण परिस्थिती अशी आहे की बाकीच्या औदुंबर, वाडी, गाणगापूर ह्या ठिकाणच्या ज्या पादुका आहेत, त्या पादुकांचे तिथले जे शिष्य होते त्यांचे पुढे पिढ्या वाढत गेल्या, म्हणून आपले पूर्वापार सगळ्यांना माहिती आहेत ही ठिकाणं. बरोबर. कडगंजीचं त्यांचं कोणी वंश नसल्यामुळं 1952 सालापर्यंत ते दुर्लक्षितच राहिलं होतं, त्यामुळे कोणाला माहितीच नाही. बरोबर. ते दंडवते महाराजांनी शोधून काढलं म्हणून लोकांना माहिती झालं आज ते ठिकाणचं, नाही तर त्याची फार वाट लागली असते त्या जागेची.